कोल्हापुरातील जाधववाडीतल्या महानगरपालिकेच्या प्रिन्स शिवाजी विद्या मंदिर या शाळेत घेतल्या जाणाऱ्या प्रार्थनेवर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत गुरुवारी शाळेत गोंधळ घातला होता। या शाळेत गेल्या 7-8 वर्षांपासून ये मत कहो खुदासे ही प्रार्थना आठवड्यातून एक दिवस घेतली जाते। याचा कुणीतरी व्हिडिओ व्हायरल केला। यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रार्थनेवर आक्षेप घेत शाळा प्रशासनाशी हुज्जत घातली। या घटनेचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने निषेध करण्यात आलाय। अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नयेत यावर प्रशासनाने ठोस पावलं उचलावीत अशी मागणी संघटनेने केली आहे। या संदर्भातील निवेदन आज उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आलं की अल्लाह राम रहीम हे स्वातंत्र्य समता बंधुता हे शिक्षण देणारं आपलं संविधान आहे आणि ह्या संविधानाच्या कार्यदर्शी तत्वानुसार शाळेमध्ये अभ्यासक्रम राबवला जातो आणि जो अभ्यासक्रम शासन दिलं जातं तो शिक्षक राबवत असतात। इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी छुपा अजेंडा राबवायचं म्हणून काही समाज विघातक घटकांनी या ठिकाणी दंगा केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये कोल्हापूर शहर हे पुरोगामी शहर आहे, शाहू महाराजांची पुरोगामी नगरी आहे। अशा नगरीमध्ये प्रतिगामी विचार रुजवण्याचा जो छुपा अजेंडा राबवला जातो त्याला आमचा विरोध आहे, त्याचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो। भविष्य काळामध्ये अशा प्रकारची कुठलीही कारवाई शाळांच्यामध्ये होऊ नये। जे काय असेल त्यांनी प्रशासनाकडे तक्रारी द्याव्यात, परस्पर शाळांमध्ये कुणी घुसू नये आणि शिक्षकांना भयभीत केलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी महापालिकेला केलेली आहे। कालची घटना घडत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप संघटनेने केलाय। त्याचबरोबर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। पोलिसांनी काल जी भूमिका केली ती अत्यंत चुकीची होती। पोलिसांनी ॲक्च्युली या लोकांना गेटच्या बाहेर थांबायला सांगायला पाहिजे होतं। आम्ही सांगितलं की प्रोसिजर पाळायला पाहिजे। कुठल्याही लोकशाही असल्यामुळे कुठल्याही समाज घटकानं त्यांचं जर काही आक्षेप असतील शाळांच्याबद्दलचे, अभ्यासक्रमाबद्दलचे, प्रार्थनेबद्दलचे, तर त्यांनी शिक्षण विभागाकडे संपर्क साधून ती रीतसर मागणी लेखी करावी आणि शिक्षण विभाग जो आहे तो मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विचारू शकतो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशी एक यंत्रणा तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरलं जाणार नाही। जे अशी अचानक शाळेच्या प्रिमाइसेसमध्ये घुसतात त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी आम्ही पोलिसांच्यावर करणार आहोत आणि हे त्याच्यावर प्रतिबंध बसला पाहिजे। प्रशासन याची दखल घ्यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे। अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालय आणि शाळेत शासनाच्या नियमावलीचे फलक लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। शासन व्यवस्थेमध्ये जर काही अडथळा आणला तर कुठल्या गुन्ह्यांमुळे, कुठल्या कलमांमुळे कुठला गुन्हा दाखल होतो, शिक्षा काय होते, अशा तऱ्हेचे बोर्ड सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये लागलेले, CPRमध्ये लागले। तशाच तऱ्हेचा बोर्ड जिल्हा प्रशासन, पोलीस प्रमुख आणि महानगरपालिकेचे शाळेचे उपायुक्त या सर्वांनी बैठक घेऊन ताबडतोब काढावं आणि प्रत्येक शाळेमध्ये तशा तऱ्हेच्या सूचना लावल्या गेल्या पाहिजेत अशी माझी मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत। यावेळी सुधाकर सावंत, RY पाटील, विजय सुतार, विलास पिंगळे, उमेश देसाई, संजय पाटील, राजेंद्र कोरे, संतोष आयरे आदी शिक्षक संघटनांचे नेते उपस्थित होते।